वाटाण्याच्या सीझनमुळे ना घरी खूप सारे वाटाणे पडलेले आणि मम्मी बोलली होती काहीतरी कर त्याचं. आणि माझ्या मम्मीला समोसाही खूप आवडतो, तर मी विचार केला की वाटाण्याचा समोसा बनवा. 2 छोटे बटाटे होते, मी त्यालाही शिजवलं वाटाणा आणि बटाटा. नंतर मिक्सर जारमध्ये लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट करून घेतली. मग ती पेस्ट भाजून त्यात मी वाटाणा शिजलेला टाकला आणि त्यात काही मसाले टाकले. बडीशोप पावडर, चाट मसाला, जिरा पावडर, हळदी, धना पावडर, मिरची पावडर आणि मीठ आणि गरम मसाला आणि शेंगदाणाही टाकला, कोथिंबीर टाकली. मग मी पीठ मळून घेतलं. 2 कप मैदा घेतला, त्यात अजवाईन टाकली आणि तूप टाकून मोहन करून घेतलं. ह्याच्याने ना कुरकुरीत होतं एकदम समोसा. आणि मस्त पीठ मळून घेतलं, जरा घट्टसरच पीठ मळलं. नंतर पिठाचा गोळा घेऊन ना त्याला उभा असं मी लाटलं. गोल नाही लाटायचे, उभा लाटायचं आणि त्यातून मग अर्ध कट करायचं आहे मधून आणि मग त्याला अजून लाटायचं, कारण की जाडं चांगलं नाही वाटत. मग पाणी लावून त्याला समोसाचे शेप दिलाय मी. मग मी त्यात वाटाण्याचा मसाला भरला आणि पाणी लावून आहे ना चांगलं त्याला घट्ट असं दाबून घ्या, नाहीतर मग तेल आतमध्ये जातं. आणि जे ही बाकी उरलेला पार्ट होता तो मी कापून घेतला आणि हे झाला माझा समोसा रेडी. समोसाचा शेप हा माझा फर्स्टच समोसा होता. आणि आता मी बाकीचे पण तसेच करून घेतले आणि हे खरं सांगते खूप जास्त टेस्टी लागतात. सेम बाहेर जसं आपल्याला दुकानात भेटतं ना तसं, पण आपण घरी बनवतो ना तर आपल्याला अजून मज्जा येते खायला. आणि ऑलरेडी समोसे मी बनवूस तर मी तेल तापवलं आणि मग तेलामध्ये मी एक एक करून समोसे सोडले आणि लो मिडियम गॅसवरच समोसे तळायचे, नाही तर मग आतून आहे ना कच्चं राहतं. आणि एकदम क्रंची असे थोडंसं रंग बदलूस तर त्याला तळायचं आहे, जास्तही करपवायचे नाही आहे, कारण की नंतर ना काढल्यावर पण रंग चेंज होतो. आणि बाकी मी अजून समोसे करून घेतले आणि तुम्हाला जवळूनही दाखवलं. मी लो मिडियम गॅसवरती भाजून घेतले आणि ट्रस्ट मी खूप जास्त छान झालते. आणि हा व्हिडिओ शूट करायला आहे ना मला खूपच मेहनत लागली, कारण की माझा जो स्टँड आहे फोनचा तो माझ्या फ्रेंडच्या बॅगेत राहिला, त्यामुळे मी बॉटलला चिपकून फोन लावलेला आणि फोन 10 वेळा तर पडला हा व्हिडिओ शूट करताना. पण जाऊ दे, तरी पण चांगला व्हिडिओ शूट झाला. आणि हा समोसा आहे ना बाहेरच्यापेक्षा डबलने एकदम टेस्टी होता, तर तुम्ही नक्की ट्राय करा असा समोसा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. बाय बाय.